त्या दिवशी सुनेने सगळ्यांसमोर म्हटलं, घरातून चाल तेव्हा. हे शब्द ऐकतात वृद्ध सासरे शांत झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी पण चेहऱ्यावर हसू. ते काहीही बोलले नाही. फक्त खिशातून एक जुनी चावी काढली, टेबलावर ठेवली आणि घराबाहेर पडले. सून हसत होती. तिला वाटलं जिंकलो. पण दुसऱ्याच दिवशी एक बँक मॅनेजर आला आणि त्याने सांगितलं, ही चावी उघडेल तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं रहस्य. हे ऐकतात सुन्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या चावीमागे कोट्यावधीचं गुपित होतं. वसंतराव वृद्ध होते पण खूप हुशार. गावात मोठा मान, सर्व आदर करायचे. एकलौता एक मुलगा, नाव होतं रोहित. रोहित चांगला होता पण लग्नानंतर बदलला. सुनेचं नाव प्राजक्ता. तिला पैशाचा गर्व, मोठेपणाचा गर्व. ती सतत म्हणायची, हे घर माझं, सगळं माझं आहे. वसंतराव शांत राहायचे कारण मुलगा प्रिय. एक दिवस अचानक प्राजक्ताने भांडण केलं, खूप मोठं भांडण. सगळ्यांसमोर अपमान केला. रोहित गप्प उभा, वडिलांची बाजू नाही हे पाहून वसंतराव आतून तुटले होते. मग आला तो दिवस. प्राजक्ता ओरडली, घरातून चालते व्हा. घरात शांतता पसरली. रोहित खाली पाहत उभा राहिला होता. वसंतराव एकदा मुलाकडे पाहिलं, मग सुनेकडे पाहिलं आणि फक्त हसले. खिशातून एक चावी बाहेर काढली त्यांनी, टेबलावर ठेवली आणि म्हणाले, योग्य वेळ आल्यावर ही चावी उघडा. इतकंच बोलले आणि निघून गेले. प्राजक्ता हसू लागली. तिला काहीही फरक पडला नव्हता, अजिबात. रात्र शांत गेली. दुसरा दिवस उजाडला. दारावर टकटक झाली. एक माणूस उभा, हातात फाईल होती. तो म्हणाला, मी बँकेतून आलो. प्राजक्ता गोंधळली. कशासाठी आलात? तो म्हणाला, वसंतरावने पाठवलं. हे ऐकताच रोहित दाराकडे धावला. माणूस पुढे म्हणाला, त्यांनी सांगितलं होतं, चावी उघडल्याशिवाय फाईल देऊ नका. प्राजक्ताचं हृदय धडधडलं कारण पहिल्यांदाच तिला भीती वाटली. मग तिने टेबलावरची ती जुनी चावी घेतली. बँक मॅनेजर हसला आणि म्हणाला, ही साधी चावी नाही, ही एका लॉकरची चावी आहे. आणि त्या लॉकरमध्ये असं काही आहे जे पाहून तुम्ही विश्वास ठेवणार नाही. प्राजक्ताच्या हातातून चावी जवळपास पडली कारण मॅनेजरने पुढचं वाक्य कुजबुजलं, त्या लॉकरची किंमत 5 कोटीपेक्षा जास्त आहे. हे ऐकताच प्राजक्ताचे डोळे विस्फारले. रोहितही स्तब्ध झाला. पण त्यांना माहीत नव्हतं, त्या लॉकरमध्ये पैसा नव्हता. सर्वात मोठं तर लपलेलं होतं एक असं सत्य जे त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे बदलणार होतं. प्राजक्ता स्तब्ध झाली. रोहित काहीही बोलला नाही. दोघांचेही डोळे त्या चावीवर खिळले. बँक मॅनेजर शांत उभा होता समोर. तो हळूच म्हणाला, चला, माझ्यासोबत वेळ कमी आहे. प्राजक्ता घाईत निघाली. रोहितही सोबत होता. थोड्याच वेळात ते बँकेत पोहोचले. मोठी शाखा होती. सुरक्षा कडक होती. मॅनेजर त्यांना घेऊन तळघरात गेला. समोर मोठा दरवाजा उभा होता, बंद. त्यावर लिहिलं होतं, खाजगी लॉकर विभाग. प्राजक्ताचं हृदय धडधडलं. मॅनेजर थांबला आणि म्हणाला, हीच जागा जिची चावी तुमच्याकडे आहे आता. प्राजक्ताने थरथरत्या हाताने चावी पुढं केली. लॉकर उघडला गेला. दरवाजा हळूच सरकला. आत एक पेटी ठेवलेली होती. सोनं नव्हतं तिथे, दागिने नव्हते, रोख पैसे नव्हते, फक्त काही फाईल्स आणि एक पत्र. प्राजक्ता निराश झाली. तिला पैसा हवा, पण तिथे कागद पडले होते फक्त. मॅनेजर म्हणाला, आधी पत्र वाचा. रोहितने पत्र घेतलं. हात थरथरत होते. त्याने वाचायला सुरुवात केली हळूहळू. माझ्या मुला रोहित, जर तू हे वाचत असशील तर सत्य जाणण्याची वेळ आली आहे. रोहितचे डोळे भरले कारण पत्र होते वडिलांच्या हस्ताक्षरात. पुढे लिहिले होते, तुला वाटलं असेल मी एक साधा निवृत्त माणूस आहे, पण ते सत्य नाही. हे वाचून दोघे गोंधळून गेले होते. पत्र पुढे होतं, 20 वर्षापूर्वी मी एका मोठ्या कंपनीचा मालक होतो. हे ऐकून प्राजक्ता जागेवर थबकली. रोहितही हादरला कारण त्याने कधी हे ऐकलं नव्हतं.
पुढे लिहिलं होतं, माझ्याकडे कोट्यावधीची संपत्ती होती, पण मला हवं होतं संस्कार असलेलं कुटुंब, म्हणून मी सर्व साधं जीवन निवडलं. प्राजक्ताचा चेहरा उतरला, कारण आता तिला आपली चूक कळू लागली. पण अजून धक्का बाकी होता पुढे. पत्रासोबत काही कायदेशीर कागद होते. त्यात लिहिलं होतं, वसंतरावाच्या नावावर कंपनीचे शेअर्स आहेत, जमिनी आहेत आणि अनेक मालमत्ता. त्यांची ऐकून किंमत 50 कोटीपेक्षा जास्त. हे ऐकताच प्राजक्ता बसलीच खाली, कारण ज्या माणसाला तिने घराबाहेर काढलं तो करोडपती निघाला. पण त्यानंतर वाक्य अधिक भयानक होतं. कागदात स्पष्ट लिहिलं, ही संपत्ती मिळेल फक्त त्या व्यक्तीला जी व्यक्ती सिद्ध करेल की त्याला नात्याची किंमत पैशापेक्षा जास्त आहे. या जगात प्राजक्ताचा श्वास अडकला, कारण ती अट पूर्ण करणं अशक्य होतं. तेवढ्यात मॅनेजर म्हणाला, अजून एक गोष्ट आहे महत्त्वाची. वसंतरावने एक व्हिडिओ ठेवला आहे इथे. रोहितने स्क्रीन सुरू केली. वसंतराव दिसले समोर. ते हसत होते, पण डोळ्यात दुःख स्पष्ट दिसत होतं. ते म्हणाले, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर मी खूप दूर निघून गेलोय. मला शोधू नका, कारण माझी परीक्षा अजून संपलेली नाही. हे ऐकताच रोहित रडू लागला. पण वसंतराव पुढे म्हणाले, मला शोधायचं असेल तर आधी शोधा त्या व्यक्तीला जिच्यामुळे मी आज या अवस्थेत आहे. आणि हे बोलून व्हिडिओ बंद झाला. प्राजक्ता घाबरली, कारण तिला समजलं तो इशारा तिच्यासाठी होता थेट. पण त्याच वेळी मॅनेजरने आणखी एक लिफाफा काढला आणि म्हणाला, हे फक्त भाग दुसरा होता. खरं रहस्य अजून उघडलंच नाही, कारण वसंतरावांनी त्याच्या संपत्तीचा वारस आधीच निवडला आहे. हे ऐकताच रोहित आणि प्राजक्ता एकमेकांकडे पाहू लागले, कारण जर वारस आधीच ठरला असेल तर तो कोण, आणि त्यांना काहीच मिळणार नाही. रोहित आणि प्राजक्ता स्तब्ध उभे होते. दोघांच्याही मनात एकच प्रश्न होता, वारस कोण आहे? मॅनेजर शांत होता. त्याने लिफाफा उघडला आणि कागद बाहेर काढले. रोहितचे हात थरथरत होते. त्या क्षणी मॅनेजर हळूच म्हणाला, वसंतरावांनी त्याची संपूर्ण संपत्ती एका व्यक्तीच्या नावावर केली आहे. आधीच प्राजक्ताचा श्वास अडकला. तिला वाटलं नाव रोहितचं असेल, पण पुढच्या क्षणी मॅनेजर बोलला, त्या वारसाचं नाव सविताताई. दोघेही गोंधळले. हे नाव अनोळखी होतं त्यांच्यासाठी. रोहितने विचारलं, या कोण आहेत? मॅनेजर हसला आणि म्हणाला, ज्यांना तुम्ही ओळखत सुद्धा नाहीत अजून. तेवढं स्क्रीन सुरू झाली अचानक. वसंतराव दिसले पुन्हा. ते म्हणाले, रोहित माझ्या मुला, तुला आठवतं का 10 वर्षापूर्वी माझा मोठा अपघात झाला होता रस्त्यावर? रोहितने मान हलवली. ते पुढे म्हणाले, त्या दिवशी मला वाचवलं होतं एका गरीब महिलेने. तिचं नाव होतं सविता. 3 दिवस माझी सेवा केली होती. स्वतः उपाशी राहून माझी काळजी घेतली. मी पैसे दिले, पण तिने नाकारले, कारण तिच्यासाठी माणुसकी मोठी होती, पैसा नव्हता. त्या दिवसापासून मी एक निर्णय घेतला होता, मनाशी माझी संपत्ती त्यालाच मिळेल ज्याला नात्याची आणि माणुसकीची किंमत असेल खऱ्या अर्थाने. प्राजक्ताच्या डोळ्यात अश्रू आले होते, कारण तिला स्वतःची चूक कळली. पण अजून एक धक्का बाकी होता. वसंतराव पुढे म्हणाले, प्राजक्ता सूनबाई, तुम्ही मला घरातून बाहेर काढले होतं तेव्हा मी दुःखी नक्कीच झालो होतो, पण राग आला नाही, कारण मला माहिती होतं एक दिवस तुम्हाला सत्य कळेल. आणि आज तो दिवस आला आहे. व्हिडिओ बंद झाला. बँकेत शांतता पसरली. रोहित रडत होता. प्राजक्ता खाली पाहत उभी राहिली होती. मग अचानक मॅनेजर म्हणाला, एक शेवटची अट आहे, अजून बाकी. दोघेही वर पाहू लागले. लगेच मॅनेजर पुढे म्हणाला, जर वसंतरावांना मनापासून
परत आणलं, त्यांची माफी मागितली आणि पुढचं आयुष्य त्यांची सेवा केली तर सविताताईंना निर्णयाचा अधिकार असेल. हे ऐकताच प्राजक्ता रडू लागली. कारण पहिल्यांदाच तिला संपत्ती नको होती त्या क्षणी. तिला सासरे हवे होते फक्त. दोघेही निघाले वसंतरावाला शोधायला. 3 दिवस गेले, 4 दिवस गेले. शेवटी एका वृद्धाश्रमात ते सापडले. प्राजक्ता धावत गेली, त्यांच्या पायावर पडली, मोठ्याने रडू लागली. बाबा, मला माफ करा. मी खूप चुकीची होती इतकी वर्ष. पैशाने डोळे झाकले. मी तुम्हाला नाही समजू शकले कधी. वसंतरावाच्या डोळ्यात अश्रू आले होते. रोहितही रडू लागला. मग वसंतराव म्हणाले, उठ बाळा, आता चूक मान्य करणं हीच मोठी गोष्ट. प्राजक्ताने त्यांचे हात घट्ट पकडले होते. त्याच दिवशी पहिल्यांदा ती सून नव्हती तर मुलगी बनली. काही महिन्यांनी सविताताईंनी निर्णय घेतला. शेवटी संपत्तीचा काही भाग दान करण्यात आला. उर्वरित भाग रोहित आणि प्राजक्ताला देण्यात आला. पण त्या दिवशी त्यांना सर्वात मोठी गोष्ट मिळाली होती. ती म्हणजे वसंतरावांचं प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद. प्राजक्ता अनेकदा म्हणायची, त्या दिवशी बाबांनी माझ्याकडून पैसे नाही तर अहंकार हिरावला आणि मला दिली. आयुष्यभर लक्षात राहील अशी खरी अद्दल. पैसा घर बांधतो, पण प्रेम घर टिकवतं. अहंकार नाती तोडतो, नम्रता नाती जोडते. ज्येष्ठांचा आदर करा, कारण त्यांची किंमत उशिरा कळते.